हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जी नवीन फार्मसिस्टची वॅकन्सी आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आरडी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसिस्टच्या वॅकन्सी येतात, सेंट्रलची वॅकन्सी असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटची फार्मसिस्ट वॅकन्सी असेल, याच्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड केली जाते। त्याचबरोबर मित्रांनो, ज्या फ्रेशर स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स मध्ये जॉब करायचा आहे अशा स्टुडंटला जॉब गायडन्स पण प्रोव्हाइड केलं जातं। तर मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे ही कुठून आलेली आहे, इथे ऑफिशियल साइट तुम्ही बघू शकता, झेडपी नांदेड, जिल्हा परिषद नांदेड। तर जिल्हा परिषद नांदेड मध्ये मित्रांनो वॅकन्सी नोटिफिकेशन आलेलं आहे। तर ही ऑफिशियल साइट आहे आणि मित्रांनो या ऑफिशियल साइट वरून जे नोटिफिकेशन आलेले आहे ते डाउनलोड करून मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे की याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी किती असणार आहेत, त्याचबरोबर कोणते कोणते स्टुडंट या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत आणि त्यानंतर मित्रांनो लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन काय असणार आहे, सर्व गोष्टी आपण डिटेल मध्ये डिस्कस करणार आहेत। इथे तुम्ही बघू शकता आरोग्य विभाग NRHM नॅशनल हेल्थ मिशनच्या अंडर ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे। इथे बघू शकता नॅशनल हेल्थ मिशन ॲडव्हर्टाइजमेंट। तर मित्रांनो इथे डेट बघा, 14 सप्टेंबर 2024 ला आलेलं नोटिफिकेशन आहे। तर हे नोटिफिकेशन डाउनलोड करून आपण बघणार आहेत की डिटेल मध्ये वॅकन्सी वगैरे किती आहेत, लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन काय असणार आहे। तर मित्रांनो इथे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल फार्मासिस्ट। तर मित्रांनो या नोटिफिकेशन मध्ये अदर पण वॅकन्सी असणार आहेत, पण आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये फक्त फार्मासिस्ट वॅकन्सी रिलेटेड डिस्कस करणार आहेत। तर मित्रांनो, या फार्मासिस्ट या पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कौशल्य चाचणी व मूळ कागदपत्र तपासणी करण्यात येणार असून सर्व संबंधितांनी 25/9/2024 पर्यंत काय करायचं मित्रांनो, ऍप्लिकेशन करायचंय किंवा 25/9/2024 वार बुधवार रोजी सकाळी 9 वाजता सर्व आवश्यक मूळ कागदपत्र व एक बंच झेरॉक्स घेऊन उपस्थित राहावे। तर मित्रांनो, जे नांदेडचं ऑफिस आहे तिथे तुम्हाला 25 तारखेला या वॅकन्सी रिलेटेड बोलवले, तुम्हाला तिथे डायरेक्टली प्रेझेंट राहावं लागेल आणि तिथे मित्रांनो तुम्हाला तुमची कौशल्य चाचणी होणार आहे। तर मित्रांनो याच्यामध्ये बघू की फार्मसिस्टच्या वॅकन्सी किती असणार आहेत आणि इथे बघा पदभरती जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान, आणि याच्यामध्ये मित्रांनो ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरती असणार आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमातील 19 जून 2025। तर मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची वॅकन्सी जी असणार आहे त्याची डेट किती असणार आहे, 19 जून 2025 पर्यंत व्हॅलिड असणार आहे। त्याच्यानंतर हा पिरियड मित्रांनो वाढू शकतो, त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत। तर मित्रांनो इथे वॅकन्सी बघू की फार्मसिस्टच्या टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत। हे 3 नंबरला फार्मासिस्ट 1 आणि इथे इलिजिबिलिटी जे क्रायटेरिया आहे 12th सायन्स झालं पाहिजे, त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं डी फार्म किंवा बी फार्म कंप्लीट असणं गरजेचं असणार आहे। म्हणजे सर्व बी फार्म स्टुडंट, बी फार्म आणि नंतर मित्रांनो डी फार्म स्टुडंट इथे या वॅकन्सीसाठी काय असणार, इलिजिबल असणार आहेत। प्लस तुमचं मित्रांनो रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे, फार्मासिस्ट काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे। आणि मित्रांनो इथे सॅलरी जी असणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसची ही किती 17,000 सॅलरी इथे असणार आहे। आणि त्याच्यानंतर मित्रांनो वॅकन्सी किती आहे, फक्त एकच वॅकन्सी असणार आहे। आणि मित्रांनो ही एक वॅकन्सी पण कॅटेगरीसाठी असणार आहे। कोणत्या कॅटेगरीसाठी, SC कॅटेगरीसाठी ही वॅकन्सी असणार आहे। आणि याच्यामध्ये इथे बघू शकता कौशल्य चाचणी व मूळ कागदपत्र तपासणी 25/9/2024 या डेटला सकाळी 9 वाजता तुम्हाला नांदेडच्या ऑफिस मध्ये जावं लागेल। सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस तुमच्या सोबत झेरॉक्स लागतील। त्याच्यानंतर इथे जे ऍप्लिकेशन फॉर्म दिलेलं आहे तर हे ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला व्यवस्थित सर्व गोष्टी याच्यामध्ये ज्या मेन्शन केलेल्या आहेत त्या सर्व फिल कराव्या लागतील आणि हे सोबत घेऊन तुम्हाला जावं लागेल। आता तिथे डिपेंड आहे की किती स्टुडंट येत आहेत, त्यानुसार तुमचं तिथे कौशल्य चाचणी घेतली जाईल आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल। हे याच्या रिलेटेड मित्रांनो खूप साऱ्या गोष्टी इथे मेन्शन केलेल्या आहेत। तर तुम्ही त्या सर्व गोष्टी व्यवस्थित रीड करा। हे जे नोटिफिकेशन असणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला मी तुम्हाला अवेलेबल करून देईल। तर सर्व गोष्टी व्यवस्थित रीड करा आणि मित्रांनो या वॅकन्सीसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्ही ऑफिस टाइम मध्ये जाऊ शकता। तर इथे जे ॲड्रेस दिलेला आहे तर त्या ॲड्रेसवरती तुम्हाला
जावं लागणार आहे। इथे बघा जिल्हा परीक्षण केंद्र मल्टीपर्पज हायस्कूलच्या मागे वाजीरबाद नांदेड, तर या लोकेशनवर तुम्हाला जावं लागेल। आणि मित्रांनो सर्व डॉक्युमेंट, तुम्हाला हा वॅकन्सीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। थँक्यू।